मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर मी मस्त ऑरेंज साडी घातलेली आहे, थोडं लाईट वगैरे अंधार झालेला आहे पूर्णपणे. तर इथं आमची समोर छान अशी रेडी झालेली आहे आणि इकडे आमचं फोटोशूट चाललेलं आहे आणि आमच्यासोबत सानू पण आलेली आहे. तर पाहू शकता आमची समोर किती छान दिसत आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, ब्लॉग पूर्ण बघा. आमची समोर बघा किती छान नटलेली आहे आणि ते आम्ही तिचं छान महाराजांचं पूजन करून वगैरे इकडे आहोत, पाहू शकता. मला पण दाखवा. आणि इकडे ही आमची धर्मपत्नी आणि आमची पिल्लू कशी दिसते माझी पिल्लू. आणि आमची कन्या. ॲक्च्युली शूट करून तर छान असं आमच्या पिल्लूने मस्त नऊवारी घातलेली आहे. पिल्लू बघ बरं, पिल्लू समू समू दाखवतो. समू दाखव ना सगळ्यांना ती कशी दिसते. तिला दाखवायचीच नाही. सस्पेन्स ठेवायचं तिला. समू ए बबडू धमपट. अरे बाबले, किती गोड दिसते की नाही आमची शिवकन्या, आहे की नाही. आमची शिवकन्या किती गोड दिसते. चल चला. तर इथे मी मस्त समर्थाला असे छान सजवत होते. तिचा गजरा निघाला होता, तिचा गजरा परत लावत होते. एवढीशी छान केस मला असे झाले, तिची केस कधी मोठी होतात मग छान छान मी हेअरस्टाईल करेल असं. मला लहानपणीचा फोटो आठवला माझा. मला पण मम्मीने असंच छान गजरा घातला होता आणि असंच छान नऊवारी घातली होती आणि अशी छान आवरलं होतं. आणि मग मला आत्ता समर्थाचं आवडताना मग मला कळालं की माझ्या मम्मीने किती एन्जॉय केला असेल मला नटवताना, तिला किती भारी वाटत असेल. तर ते आता मी फिलिंग एन्जॉय करते आणि मला खूप छान वाटत होतं समर्थाला आवडताना. आणि कुणाची नजर नको लायला माझं बाळ खूप गोड दिसत होतं. आणि खरंच आम्ही दोघं खूप मेहनत घेतो की आमच्या बाळाचा प्रत्येक सण प्रत्येक गोष्ट छान व्हावी आणि अविस्मरणीय राहावं, म्हणजे कायम लक्षात राहावं असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही कोणताही सण आला किंवा काही महत्त्वाचा दिवस असला की तो आम्ही छान सेलिब्रेट करतो आणि तिलाही शिकवतो. मला माहिती ती लहान आहे, तिला काय केलेलं कळणार नाही, पण आत्तापासूनच सुरुवात केली तर तिला पुढं गोष्टी कळतील. म्हणूनच आम्ही तिला छान आवरलं आणि तिला शिवजयंतीला घेऊन गेलो. तर तिला तुम्हाला माहितीच असेल मागच्या शिवजयंतीला मला 5वा महिना चालू होता, आठवत नाही मला. त्यावेळेस मी लेझिम केली होती आणि मला खूप छान फील झालं होतं आणि तेव्हापासूनच तिचे संस्कार तिच्यावर मी सुरुवात केली होती, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर सगळ्या गोष्टी तिला जमल्या पाहिजे, तिला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक म्हणजे मॉडर्न पण आणि ट्रॅडिशनल पण, मला जास्त करून ट्रॅडिशनल गोष्टी आवडतात त्यामुळे मी तिला जास्त करून शिकवते आणि मॉडर्नही राहायला मी तिला शिकवणार आहे. कारण जनरेशन वाईज आपणही चाललं पाहिजे असं मला वाटतं आणि मागच्या गोष्टी जुन्या गोष्टीसुद्धा आपण त्या फॉलो केल्या पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे दोन्हींचा ताळमेळ आपण समान साधला पाहिजे असं मला वाटतं. तर इथे छान छान लहान मुलांनी डान्ससुद्धा केले, तर मला खूप छान वाटत होतं. त्यात मला असं वाटत होतं माझी समूह अशी मोठी झाल्यानंतर किती छान तिचा पहिला डान्स बघताना माझी काय रिॲक्शन असेल असं मला खूप एक्साइटमेंट होत होती. त्यानंतर बायकांनी डान्स केला. यावेळेस मी डान्समध्ये पार्टिसिपेट नव्हतं केलं कारण मला म्हणजे वेळ पण नव्हता माझ्याकडे, माझ्या बाकीची कामं चालू होते त्याच्यामुळे मी प्रॅक्टिसला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे यावेळेस मी लेझिम नव्हती केली आणि साईला डान्स चालू होता आणि समर्थ आमची छान डान्स करत होती. तर मग त्याच्यासोबत अचानक व्हिडिओ सुरू केला. त्याच्या अगोदर खूप छान आणि कधी कधी काय होतं ती एवढं छान छान रिॲक्शन करते पण नेमका कॅमेरा सुरू नसतो आणि मला असं वाटतं तुमच्यासोबत किती काय गोष्टी शेअर करू आणि काय नाही असं होतं. त्यामुळे मी तिच्या छोट्या छोट्या गोष्टी पण सारख्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असते आणि सगळे म्हणत असतील काय सारखं छोट्या छोट्या गोष्टी, पण मला ह्याच्यात खूप आनंद भेटतो आणि मला खूप छान वाटतं. कारण नंतर ह्या गोष्टी ज्यावेळेस म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्यावेळेस समर्थ झोपते ना त्यावेळेस किंवा बाहेर असेल किंवा सानिकाकडे असेल कोणाकडे दिला असेल तर मला तिची आठवण आली. काय आले ना असं कधी असं वाटलं ना की आधीचे तिचे फोटोज व्हिडिओ मी सगळं पहिल्यापासूनचे व्हिडिओज पाहत बसते आणि मग मला खूप छान वाटतं. तर खूप भारी वाटतं त्यामुळे असं वाटतं की मी रेकॉर्डिंग करते ना छोट्या छोट्या गोष्टींची, खरंच छान आहे. नंतर त्या गोष्टी पाहण्यामध्ये खूप छान मजा येते आणि त्या गोष्टी आठवायला पण खूप छान आणि आपोआप
छान स्माईल येते आणि खूप भारी वाटतं. आणि इथं आम्ही खूप डान्स करत होतो. थोडंसं कॉपीराईट पडेल म्हणून मी थोडं स्पीड वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. आणि मग आहोंना पण बोलवलं डान्सला. त्याच्यानंतर मी तिची नऊवारी वगैरे चेंज केली, कारण खूप वेळ झाला होता, कारण अजून मिरवणूक निघणार होती. त्याच्यामुळे म्हटलं चला समर्थाचा नऊवारीवर डान्स होऊन जाऊ दे. त्यानंतर तुम्ही पुढं पाहालच आम्ही चेंज वगैरे करून आलो आणि समर्थाने पुन्हा एकदा डान्स केला. तर ब्लॉग पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कमेंट करायला विसरतायत, मोजकेच कमेंट येत आहेत दरवेळी. आणि मला त्यांचंही कौतुक करायचं की जे डेली मला प्रत्येक ब्लॉगला कमेंट टाकतात, त्यांचं खरंच कधीच न विसरता कमेंट टाकतात. मला खूप छान वाटतं. तसंच तुम्ही देखील कमेंट करत जात जा. तुमच्या कमेंटमुळं मला कळतं की तुम्हाला ब्लॉग आवडतात की नाही आवडतात, तुमचे विचार आणि माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कळतं. त्यामुळे खूप छान वाटतं. तर ब्लॉग बघा पुढे आम्ही कसा डान्स केला ते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ओम नमः पार्वती. सगळं डोळे असलं काय झालं अर्थ रे. मुलांनी स्टेजच्या समोर उभं राहून घ्यावं. मी सगळ्यांना विनंती करते, प्लीज सगळ्यांनी चेअर. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिल्याबद्दल ब्लॉगला, हे की नाही, पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. आता माझा अवतार इग्नोर करा. आता रात्रीचे वाजलेले आहेत 11. गड स्माईल दिली तिने, आहे ना समोनी माझ्या बबडूनी. तर रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि आम्ही छान चहा वगैरे पिऊन आलो, जेवण केलं आणि मग मस्त मग कुल्लरवाला चहा, कुल्लर चहा म्हणतात ना, ते प्यायला गेलो. चहा घेतला, मस्त फ्रेश झालो आणि मग भाजीपाला थोडासा, तिथं भाजीपाला भरपूर 10-11 वाजेपर्यंत असतो आमच्या इथं. तर छान भाजी घेऊन आलो, कारण भाजीला संपलेलं होतं. आणि त्यात आहोंनी मला छान गुलाबाचं फुल दिलं आणि आमची समोर टाळ्या वाजवते नुसते. नवीन शिकले आमचे पिल्लू, विठ्ठल 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 शिकले बाळ आमचं, आहे ना, ते तुम्हाला करून दाखवते. तर आमचा हा शिवजयंतीचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पण सगळ्यात अगोदर कमेंट करायला विसरू नका आणि तिथं लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय.